मित्रांनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही विधी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेको गोष्टींचे पूजन करतो. झाडू, सप्तधान्य, पैसे, दागदागिने, डायरी, वहीचे पूजन, लक्ष्मीचे, विष्णूचे, गणपतीचे, कुलदेवीचे असे अनेको वस्तूंचे आपण पूजन करतो. लक्ष्मीपूजन खूप मोठा दिवस मानला जातो. या दिवशी तुम्हाला रात्री 12 वाजता हे एक काम करायचं आहे, तरच आपले लक्ष्मीपूजन पूर्ण होते अशी मान्यता आहे, असं सांगितलं जातं हिंदू धर्मात आणि स्वामींच्या केंद्रात सुद्धा. मित्रांनो, यासाठी आपण जी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा मांडणी करतो तिथे आपण नवीन झाडू ठेवतो. जी नवीन झाडू आणलेली असती ती झाडू ठेवतो. पण त्याच वेळेस आपण आपल्या घराच्या शेवटच्या भिंतीला, म्हणजे जर तुमच्या शेवटची भिंत किचनमध्ये असेल तर तिथे तुम्ही जुनी झाडू उभी करून ठेवायची आहे. जुनी झाडू उभी करून ठेवायची तेव्हाच 7-7:30 जेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हाच उभी करून ठेवायची. आणि रात्री 12 वाजता ती झाडू न उचलता जमिनीलाच स्पर्श करून, तिला उचलायचं नाही, जमिनीलाच स्पर्श राहू द्यायचा आणि ती झाडू तिथूनच आणायची. झाडू मारतो ना आपण तसंच ती स्पर्श करूनच आणायची, तिला उचलायचं नाही. सरळ रेषेत आणायची मुख्य दाराकडे, मागे ठेवायची ती झाडू. मागच्या भिंतीला जिथे तुमच्या शेवट असेल मागच्या साईडला तिथे ती झाडू ठेवायची आणि रात्री 12 वाजता ती झाडू ओढत, झाडू मारत आणायची, पण तिला उचलायचं नाही. सरळ रेषेत असं ओढत आणायचं, मुख्य दारावर आणायचं, उंबरठ्याकडे आणायचं. नंतर त्या झाडूचा एक फण तोडायचा आणि त्या फण बाहेर फेकायचा, बाहेर रोडवर फेकायचा आणि तुम्हाला बोलायचं आहे अलक्ष्मी निसारणम. अलक्ष्मी निसारणम म्हणजे अलक्ष्मी, दरिद्री, गरिबी आमच्या घरातून बाहेर निघ आणि लक्ष्मीचा वास आमच्या घरात होऊ दे, असं हे अलक्ष्मी निसारणम तुम्हाला बोलायचं आहे. आणि ती झाडूचा फण बाहेर फेकायचं, थुंकायचं आणि ती जुनी झाडू आहे तीही लांब फेकून द्यायची. हे कशासाठी? तर अलक्ष्मी बाहेर पडो आणि लक्ष्मी घरात येऊ, यासाठी हे रात्री 12 वाजता तुम्हाला करायचं आहे. नक्की करा, यानेच आपलं लक्ष्मीपूजन पूर्ण होतं. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.